तेव्हा आणि कोरोनाला रे कोरोना शिवसेनेचा खऱ्या अर्थाने वाघ आला असं आमचे थोर व्यक्तिमत्व माननीय श्री प्रसाद भोईर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र उपसरपंच कोलेटी वासुदेव तांबोळी यांचे सुद्धा मंडळाचे खजिनदार कल्पेश मस्के यांना विनंती करतो की वासुदेव तांबोळी सर उपसरपंच कोलेटी यांचा यथोचित मान सन्मान मायेची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतो आहे स्वीकार व्हावा ही विनंती. त्यांच्या समवेत प्रसाददादा भोईर यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी मित्र मंगेशदादा धासे इंडियन आर्मी रिटायर पर्सन मंगेशदादा धासे यांचं यथोचित मान सन्मान आम्ही केतनजी मस्के यांना विनंती करतो की आपण त्याचा मायेची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित मान सन्मान आमच्या मंडळाच्या. त्याचप्रमाणे पुढील सन्मान या गुरुग्राम पंचायत रासळच्या विद्यमान सरपंच मॅडम माननीय सौ प्रणिता प्रवीण खाडे विद्यमान सरपंच गुरुग्राम पंचायत रासळ मी श्रीमती कांचन यादव यांना विनंती करतो की आपण त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सौ सविता मस्के आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण या सरपंच मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. एक करारी व्यक्तिमत्व गुरुग्राम पंचायत रासळच्या माध्यमातून एक जनसेवा करणाऱ्या एक लोकनेत्या खऱ्या अर्थानं या गुरुग्राम पंचायत रासळमध्ये विकासाचा खऱ्या अर्थानं अजेंडा राबवणारं व्यक्तिमत्व आणि एक जनसेवक माननीय सन्माननीय सौ प्रणिता प्रवीण खाडे यांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय. उपसरपंच सौ दुर्गा दळवी यांचा या ठिकाणी सन्मान सौ सविता मस्के करतील. सौ दुर्गा वसंत दळवी उपसरपंच गुरुग्राम पंचायत रासळ. त्याचप्रमाणे पुढील सन्मान श्रीमती कांचन यादव यांना विनंती आहे आपण सौ नेहा खाडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. गुरुग्राम पंचायत विद्यमान सदस्या माननीय सौ नेहा रोहिदास खाडे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. सौ योगिता प्रथमेश मस्के आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. काही सन्मान आपल्या शुभ हस्ते होणार आहेत. पुढील सन्मान सौ सविता उमेश मस्के विद्यमान सदस्या गुरुग्राम पंचायत रासळ सौ योगिता प्रथमेश मस्के यांना विनंती आहे सौ सविता उमेश मस्के यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करायचा आहे. गुरुग्राम पंचायत रासळच्या विद्यमान सदस्या पुढील सन्मान योगिता थांबायचा आहे. सौ श्रीमती कांचन यादव विद्यमान सदस्य गुरुग्राम पंचायत रासळ यांचा सुद्धा आपण सन्मान आपल्या शुभ. ज्या व्यक्तिमत्वानं कबड्डीसाठी आयुष्य जगलं, कबड्डी म्हणजे जीवन आणि कबड्डी म्हणजे आयुष्य, असं व्यक्तिमत्व की ज्यांचं नेहमी आम्ही सत्कार करताना असं म्हणतो की ज्यांची पहिली पत्नी म्हणजे खेळ आहे, कबड्डी आहे असं आवर्जून म्हणतो तो वाघ संघाचा, ज्याने अनेक सुधागड तालुका नव्हे तर रायगड जिल्हा, पुणे जिल्हा असे अनेक जिल्हे त्यांनी गाजवले. असं खऱ्या अर्थानं वावे गावाचा या वावे संघाचा ठाण्या वाघ
आणि खऱ्या अर्थानं कबड्डी ज्यांनी जगली, ज्यांनी खेळ आयुष्यभर जोपासलं आणि ज्या व्यक्तिमत्वाला राज्यस्तरीय खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, असं व्यक्तिमत्व सन्माननीय माननीय श्री गणेश मोरे यांना लाहोर समाज खेळ रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य यांनी गौरवण्यात आलं। या ठिकाणी उपस्थित मान्यवर श्री प्रसाद दादा भोईर यांना विनंती आहे की अशा व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करायचा। त्याचप्रमाणे उमेश मस्के, राजेश मस्के, गणेश मोरे आपल्याला व्यासपीठावरती बोलवत आहेत। हॅलो, उमेश मस्के, राजेश मस्के, प्रमोद हेडेकर, प्रवीण हेडेकर, संतोष हेडेकर, गणेश यादव, विजय मस्के या असतील तर खूप मला बरं होईल, कारण मला काहीतरी वाटेल की मी काहीतरी कमवलं माझ्या आयुष्यात। हा सत्कार खऱ्या अर्थानं जे आता उपलब्ध आहे त्यांच्या समोर हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे। खरोखर गणेश तुझं कौतुक आहे मित्रा। लाहोर समाज खेळ रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने ज्याला सन्मानित करण्यात आलं आणि अर्थात वावे गावाला तुझा खऱ्या अर्थानं गौरव आहे, अभिमान आहे। तुझ्या पुढील सर्व प्रवासासाठी तुला आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्या वावे गावामध्ये खऱ्या अर्थानं ज्याची नवी मुंबई पोलीस मध्ये वर्णी लागली असा ऋतिक मस्के याचा हा उपस्थित नाही, परंतु अनिकेत मस्के याला या ठिकाणी आमंत्रित करतो। मी प्रसाद दादांना विनंती करतो की आपण आमच्या गावातील एक तरुण नवी मुंबई पोलीस मध्ये भरती झालाय, तो इथे येऊ शकला नाही, तो ट्रेनिंग साठी आहे, परंतु अनिकेत या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचा यथोचित सन्मान मी प्रसाद दादांना विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा। सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणतात। आपण रात्रीची झोप याच बांधवांमुळे घेत असतो। असा ऋतिक मस्के ज्याने रक्ताचं पाणी केलं, परंतु ध्येय प्राप्ती गाठल्याशिवाय थांबला नाही, रुकला नाही, असा व्यक्तिमत्व ऋतिक मस्केच्या बिया सन्मान या ठिकाणी घेतोय अनिकेत मस्के। खूप खूप अभिनंदन। या ठिकाणी मी प्रसाद दादांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं। श्री भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य असं कबड्डी महोत्सवात म्हणा नीट नेटकं असं आयोजन, डोळ्याचे पारणे फिटावे अशा प्रकारचं नियोजन फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। कबड्डी म्हटलं की कबड्डी प्रेमींचं, क्रीडा रसिकांची फार मोठी रेलचेल असते आणि मग अशामुळे कुठेतरी नियोजनामध्ये गालबोट लागतं, परंतु अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने इथे सामन्यांचं आयोजन तुम्ही सगळं आयोजकांनी केलंय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं करण्यासाठी जीवापार मेहनत घेतली। अशा या मातीत या कबड्डीचा खेळ दिवसें एक मोठं ग्लॅमर प्राप्त होतोय, एका वेगळ्या प्रोफेशनल पद्धतीने या खेळाकडे जग पाहू लागलंय आणि ती संधी आपल्या सर्व तरुण मंडळींना या माध्यमातून उपलब्ध होते। नेहमी आपल्या मुलांना एक कमतरता जाणवली जाते की आपल्या मुलांमध्ये नेहमी कबड्डी खेळाचं स्किल तर जन्मजातच आहे, ते आपल्या जीन्समध्ये आहे, परंतु एक कुठेतरी फिटनेस आपल्या मुलांचा कुठेतरी कमी असतो। अशी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिटनेस सेंटर आपल्या मुलांसाठी केलं जावं। आणि मित्रांनो, नक्कीच कार्याध्यक्ष या नात्याने या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत। आपल्या सगळ्याच मंचावरील सर्व मंडळींचं या प्रती मोठं कर्तव्य आहे की आपण नुसतं खेळाचा आनंद न घेता ते कर्तव्य म्हणून या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, या नव्या पिढीला पुढे जाण्यासाठी व त्यांना यामध्ये करिअर घडवण्यासाठी जेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने या खेळाकडे बघता येईल त्या आपण सगळ्यांना या मंडळाला देखील शुभेच्छा देतो। तुम्ही ज्या पद्धतीने सामने आयोजित केले, सालाबाद प्रमाणे तुमचे सामने, तुमच्या या सामन्यांचं नियोजन असंच वर्षानुवर्ष वृद्धिंगत होत जाऊ, या तुम्हा सर्व मंडळींना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद दादा। पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते
आपण आम्हाला एकच शेवटचे 2 मिनिटं द्या.